इथे मंडळी आलेली आहेत. आणि प्रशांत, आता काय होणार आहे की ज्या गोष्टीसाठी आपण आतुरलेले असतो किंवा ज्या गोष्टीसाठीची गरज तुमच्या माझ्यासारख्या कॉमेंटेटरला असते की ज्या वेळेला चौकार षटकार इकडे पडतो किंवा विकेट पडते, त्याच्यानंतरचा जो त्यांच्या समर्थकांचा जल्लोष असतो तो आता आपल्याला बघायला मिळेल, 100% बघायला मिळेल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही खासियत आहे. क्रिकेट वेडे लोक आहेत सगळे आणि चांगल्या क्रिकेटला चांगला प्रतिसाद सातत्याने देतात. फक्त हीच सगळी मंडळी, हे सगळे चेहरे जे तुम्ही पॅव्हलियनमध्ये बघताना, हे सगळे चेहरे तुम्हाला उद्या रात्री 8 वाजता दिसतील. उद्या अजिबात इथे जागा मिळणार नाही बसायला. थोडं लवकर या, कारण उद्यापासून क्वार्टर फायनलचे सामने सुरू होणार आहेत. आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जे दी बेस्ट 8 टीम असतील. एकूण 16 संघ सुपर लीगमध्ये होत्या. 16 संघामधल्या 6 टीम तर ऑलरेडी पुढे गेलेल्या आहेत. उरलेल्या 2 टीम कोणत्या हे आता ठरेल. त्यापैकी मला वाटतं विक्रोलियन्स तर 2 सामने ऑलरेडी जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा मार्ग नक्कीच सोपा झालेला आहे. दे मस्ट हॅव एंटर्ड इन टू द क्वार्टर फायनल्स. आणि आता आणखीन एक संघ कोण जाणार हे आपल्याला कळेल. हां, आता त्या पिप्पाण्या सगळीकडनं ऐकायला यायला लागलं बघा. अभिजित सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. या आत्ताच्या मॅचमध्ये आणखीन एक वेगळं बक्षीस आहे. असरफभाईंना कोण ओळखत नाही, कप्तान या नावाने खूप प्रसिद्ध आहेत आणि छान पद्धतीनं त्याने एक बक्षीस ठेवलेलं आहे. हे थोडंसं वेगळं आहे, अनोखं आहे. उस्मानची बॅटिंग सगळ्यांना आवडते, त्याचे फॅन फॉलोज वाढलेत. तर अशा वेळेला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलं उस्मानसाठी. दुसरी गोष्ट, बॉलरला 100 रुपये असतील. कॅच जर घेतली तर 100 रुपये असणार आहेत. त्यानंतर कॉमेंटेटरसाठी 100 रुपये लावलेत आणि स्कोररसाठी 100 रुपये लावलेत. असं एक पॅकेज एका चेंडूचं त्यांनी केलेलं आहे. तर असरफभाई या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपण मागे प्रेक्षक पाहू शकता, एन्जॉय करत आहेत. कॅमेरा तुमच्यावरती आलेला आहे. चॅम्पियन ट्रॉफी यशस्वी होण्याची अनेक कारणं आहेत. उत्तम प्रकारचं स्टेडियम आणि त्या पलीकडे जर बघितलं तर अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रेक्षकांचा प्रतिसाद, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता रिॲक्शन यायला सुरुवात झालेली आहे. प्रेक्षकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मॅचकडे जाऊया. इथे अतिशय महत्त्वाचा मॅच 2 संघादरम्यान असणार आहे. शारीरिक 11 भोपाळ वर्सेस NCC कातळी या 2 संघादरम्यान. प्रशांत, या मॅचमध्ये ॲक्शन रिॲक्शन दोन्ही बघायला मिळतील. बिल्कुल बिल्कुल सही. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है. बाउंड्री रोप सजलेली आहे आदिनाथ सी फूड्स सुलतान वस्ता यांच्या माध्यमातून. प्लेस डकआउट सजलेले आहेत निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर MS राठोड एंटरप्राइजच्या माध्यमातून. टीव्हीएसची अपाचे वाढ बघते प्लेअर ऑफ द मॅचसाठी. हिट अँड विन सजलेले आहेत युवा स्पोर्ट्स प्रवीण पवार यांच्या माध्यमातून. पंचाने इशारा केला आहे. अरिहंत यांच्याकडे बॉलर तयार आहे, प्रशांत आठवडे तयार आहेत, प्रेक्षक तयार आहेत. आणि इथे अनेक मान्यवरांचं आगमन होतोय. नगरसेवक सोहेल मुकादम, तुमचं मनपूर्वक स्वागत. पहली गेंद ऑप्शन के बाहर थी. ये गेंद को एक बार फिर क्षेत्र की तरफ खेलते हुए खिलाड़ी मौजूद है. उस्मान का खेल देखने के लिए बहुत सारे दर्शक आए हैं मैदान के अंदर. उस्मान नॉन स्ट्राइकर की तरफ जाते हुए उस्मान मनमान, मुन्ना शेख और उस्मान ये जोड़ी है. दर्शक एक बार भी देखे एंजॉय कर रहे हैं. क्या माहौल बन गया है. गुड लक रेस्टोरेंट की तरफ से लगातार 3 छक्कों के लिए बिल्कुल 1000 का इनाम है. बहुत सारी चीजें हो रही है. एक्शन रिएक्शन होने वाला है. बहुत एक बार फिर देखिए बहुत बड़ा ड्रामा भी होने वाला है. मजा आएगा. इस गेंद को खेलते हैं बॉलिंग की तरफ. शानदार स्ट्रोक है. लाजवाब स्ट्रोक. गेंद बॉलिंग के बाद 6 रन ये लगा. दिस इज लेफ्ट के ऊपर गेंद थी. सुंदर तरीके से इस गेंद को खेल दिया था मुन्ना शेख ने. बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए मैग्निफिसेंट स्ट्रोक. निशान गेंद थी, सही नसीहत देते हुए मुन्ना उस्मान, ये कमाल की जोड़ी. बैकफुट पर एक बार फिर इस्तेमाल करते हुए गेंद को पुल किया. गेंद बाउंड्री लाइन की तरफ. दूसरा छक्का. 2 in a row. मैग्निफिसेंट बैटिंग बाय मुन्ना शेख.
इथे साऊंड अप्रोच प्लीज. उस्मान पटेल 1 पर, मुन्ना शेख 12 पर खेल रहे हैं. तो एक बार फिर ये लाइन एक बार फिर लेग स्टंप के ऊपर सुंदर तरीके से और शॉट की तरफ खेलते हुए तीसरा छक्का. शानदार बल्लेबाजी. आप देखिए ये रिप्ले देखिए, टिप्पा लेग स्टंप के बाहर है, गेंद एक बार आगे रखने का प्रयास, ये अच्छी सोच थी लेकिन अभी भी कंट्रोल नहीं है. 3 बार आप लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी करेंगे और मुन्ना शेख मैदान के अंदर है तो कमाल के स्ट्रोक खेलने वाले हैं. और ये सारा नजारा देख के अभिजीत जी इस वक्त हमारे कॉम्पास में जुड़े हुए. सर आपका स्वागत है. इस गेंद के बाद एक बार फिर बारी बारी चर्चा होने वाली है. तो एक बार गेंद को खेल दिया, फ्रंट फुट पर गेंद आई है, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा. अभिजीत जी पहले ओवर की कहानी मैदान के अंदर चल रही है, रन तक के 20 रन बगैर किसी नुकसान के. ॲब्सोल्युटली राईट. आपल्या मागे बघू शकतो आपण काय चाललंय ते. कमाल, धमाल, धमाका, अवर्णनीय सगळं काय. सुपर सुपर. परफेक्ट एंटरटेनमेंट, परफेक्ट ग्लॅमर, परफेक्ट इव्हेंट. ऑल क्रेडिट गोज टू उदय सामंत, किरण सामंत आणि ओम साई स्पोर्ट्स. इस बार उस्मान की बारी है. एक तरफ दूर है, दूसरी तरफ बारी है और दोनों तरफ बारी है. शानदार स्ट्रोक गेंद के बाहर जाती थी. मैदानामध्ये येस प्रशांत, मी म्हटलेलं ॲक्शन ॲक्शन रिॲक्शन सगळं काही इथे होणार आहे. म्हणजे कमालीचं फॅन फॉलोइंग आहे या संघासाठी. कमाल, निव्वळ कमाल. उस्मान ने अगर लगातार 3 छक्के जड़े तो बिल्कुल इस वक्त 1000 का इनाम है. लेकिन फिलहाल मैच की तरफ जाएंगे. रन संख्या 26 रन बगैर किसी नुकसान के. कमाल की बल्लेबाजी मुन्ना शेख और उस्मान पटेल की तरफ से. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से उस्मान और मुन्ना के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. क्या बात. फ्लाइंग स्टार्ट सर, फ्लाइंग स्टार्ट दिया गया है. फ्लाइंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. प्रशंसा करनी पडेगी tenniscricket.in. सगळे जे शॉट होते ते परफेक्ट कॅप्चर केलेत कॅमेरामध्ये. क्या बात है संतोष नाणेकर, हॅट्स ऑफ टू यू. और फिलहाल निगाह खास करके रहेंगे उस्मान के ऊपर जो 7 पर खेल रहे हैं, मुन्ना 19 पर खेल रहे हैं. और छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम एंड से फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज वैभव. आशीष का जो पहला ओवर था खास करके इतना अच्छा साबित नहीं हुआ, महंगा साबित हुआ है. पहली इनिंग आप देख रहे हैं और खास करके आज के दिन का ये बड़ा मुकाबला मैदान के अंदर. कातली टीम की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज वैभव पवार. ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर है तो वाइड बॉल का इशारा होता हुआ. और अभिजीत सर, मैंने देखा है टेनिस विश्व में जो संयम के साथ क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी योगेश पवार आपके एक बार फिर मंच पर थे. दूसरे खिलाड़ी यहाँ मैदान के अंदर मुन्ना शेख. पेशेंस के साथ खेल को आप एक बार फिर मैच की तरफ लेके जाते हैं. बहुत बढ़िया. अब जाकर ये गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर थी, छोड़ दिया था विकेट कीपर के लिए. देखिए एक बार ऑफ स्टंप के बाहर खेलते सुंदर तरीके से खेलते हुए पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. और दर्शक जो देखना चाहते हैं नज़ारा, अब मैदान के अंदर उस्मान स्ट्राइकर की तरफ आए हैं. क्या रिएक्शन है. 1-2 साल पहले वाली बात है, यही खिलाड़ी थे, अगर ये चलते थे तो उनके पीछे लगभग 1000 लोग चलते थे. इनके पीछे चलते थे, वो उस्मान मैदान के अंदर है. आप देखिए पीछे क्या इलेक्ट्रीफाइंग माहौल बना हुआ है. इलेक्ट्रीफाइंग, एब्सोल्युटली इलेक्ट्रीफाइंग. केवल ये खिलाड़ी नहीं है,
बहुत सारे इनके फैन फॉलोअर्स हैं, बहुत अच्छा जो कि परफॉर्मेंस रहता है। और घनसोली के मैदान पर इन्होंने जो शतक बनाया था वो भी यादगार पारी इन्होंने खेली थी। अब फिलहाल फॉर्म में थोड़ा सा संघर्ष रहा, लेकिन ये माहौल देखे और पिछली एक छोटी इनिंग है, इससे कॉन्फिडेंस इनका बढ़ने वाला है। दूसरी तरफ अगर देखे तो गेंदबाज को विकेट की तलाश में भी रहना चाहिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इसके शफल होकर ऑन स्तर की तरफ खेलने का प्रयास किया गया। गेंद चलेगी इस वक्त थर्ड मैन की तरफ, 1 रन का इजाफा और इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर 29 रन बगैर किसी नुकसान के। मुन्ना 20 पर खेल रहे हैं और उस्मान पटेल की बात करें तो 7 पर बल्लेबाजी करते हुए 3 गेंदों का सामना किया है। अभिजीत सर, इस वक्त ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ये जो ऐसे खिलाड़ी हैं हर तरफ खेलते हैं, चारों ओवर बल्लेबाजी करते हैं और गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करना पसंद करते हैं। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए वैभव पवार तैयार हैं। तो डाले गए लेकिन कारगर है, शानदार है, दमदार है। गेंद चली गई बॉडी लाइन के बाहर, मैग्निफिसेंट बैटिंग, गेंद बॉडी लाइन के बाहर, 70-70 चौका आदम। तो एक इनाम जरूर आता हुआ, इनाम के बारे में बिल्कुल चर्चा होगी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, स्ट्राइक रेन पर मुन्ना 24 पर बल्लेबाजी करते हुए। ये तो फुल टॉस है, खराब गेंद, 70-70 छक्का आता हुआ, दमदार बल्लेबाज मैदान के अंदर। एक बात मैं आपको कहना चाहता हूं, जब सचिन तेंदुलकर मैदान के अंदर होते हैं तो सबकी निगाह सचिन के ऊपर होती है, हमारी निगाह उस्मान के ऊपर थी, लेकिन मैदान के अंदर गांगुली बहुत अच्छी बल्लेबाजी। एक ओवर एक फ्री। और ये खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज मुन्ना शेख 28 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया, 38 रन बगैर किसी नुकसान के। और ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। वैभव पवार तैयार गेंदबाजी करने के लिए। इस बार अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, कोई रन नहीं बनेगा। और मोइन मापारी, अगर बल्लेबाज उस्मान पटेल खेलेंगे अच्छी पारी, अगर उनके बल्ले से बिल्कुल लगातार 3 छक्के या 6 छक्के आएंगे तो 3000 का इनाम है। मोइन मापारी इनकी तरफ से इनाम, बहुत सारे इनाम आ रहे हैं। रन संख्या 38 रन बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, स्ट्राइक रेन पर मुन्ना शेख। पैरों की तरफ गेंद थी, विकेट के सामने पाए गए, अच्छी गेंद वैभव पवार की। अब जाकर पहले विकेट का पतन होता हुआ बड़ा झटका लगा है। 28 रनों की मुन्ना शेख की पारी समाप्त। यस, प्लम इन फ्रंट। ये तो कमाल कर रहे हैं, बहुत ही अच्छा कैमरा वर्क भी है और अच्छी अंपायरिंग। 38 पर 1 अब जाकर मुन्ना शेख की पारी समाप्त। 9 गेंदों में 28, उस्मान पटेल 7 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना करते हुए। वैभव पवार को विकेट की जरूरत थी, अभिजीत सर इस वक्त सख्त जरूरत थी, विकेट मिलता हुआ अपनी टीम के लिए ब्रेक थ्रू दिला रहे हैं। नक्कीच काही प्रमाणात रिलॅक्स झाले असेल टीम, कारण डेंजरस मुन्ना शेख यांना आपण त्यांचं विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते। आणि आता दुसऱ्या एंडला उस्मान पटेल काय करतात बघूया। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही खासियत आहे आणि दरवेळचा हा नजारा आहे, जेव्हा यांची मॅच असते किंवा अशी एक्झिबिशन मॅच असते तेव्हा मी स्वतःला तिकडे थांबवूच शकत नाही, मला कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं खूप मोह होतो। कुणाला सुद्धा माहिती आहे, कुणाला तुमच्या मागे बसलेला आहे प्रशांत, मागच्या वेळेला पण आपण होतो। एक्झिबिशन मॅचला काय कमाल केलं होतं ह्या सगळ्या पब्लिकने, आणि हे सगळं क्रेडिट ह्या सगळ्या पब्लिकचं आहे। हे मागे बसलेले सगळे लोक आहेत ना, हे यांचं क्रेडिट आहे। बिल्कुल, बहुत सारे इनाम भी आ रहे हैं, तो बस सर अब आपकी तरफ भी बिल्कुल आऊँगा। 38 पर 1 अब तबरेज काजी इनकी तरफ से भी इनाम आता हुआ। लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम है, उसके बाद में लगातार 6 छक्कों के लिए बिल्कुल 5000 का इनाम है। AKYK एग्रो इनकी तरफ से इनाम। रन संख्या कुल मिलाकर 39, 39 रन 1 विकेट के नुकसान पर। और ये इनाम की बात करें तो खास करके उस्मान के लिए है।
39 आफ्टर 2 ओवर। एक बार चर्चा तो जारी रहेगी, अभिजीत सर हमारे साथ जुड़े हुए हैं, मैदान के अंदर भी चर्चा जारी है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। यहाँ हमारे साथ चर्चा करने के लिए अभिजीत सर है। आफ्टर 2 ओवर 39 टीम मीटिंग तुम्ही समोर बघू शकता प्रशांत, आणि 2 ओव्हरमध्ये 39 म्हणजे ऑलमोस्ट 20चा स्ट्राईक रेट आहे. म्हणजे काय स्ट्राईक रेटने खेळलाय. आणि आता आपण बघता ना आपल्या स्क्रीनवरती, तुम्ही बघा हा ड्रोन व्ह्यू आहे, काय अप्रतिम नजारा आहे यार. tenniscricket.in, क्या बात है. तुमच्यासाठी शब्द नाहीत आमच्याकडे. या बघा पिचचा आपण तर सगळं बघतो व्ह्यू, हा एक्सलंट व्ह्यू. काय आपण रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती आहोत की कुठच्या इंटरनॅशनल सामनामध्ये समालोचन करतोय असं वाटतंय. म्हणजे तो बिल्कुल एक सर इनाम पे आता हुआ। कुणीतरी तुम्ही रवी शास्त्री आहात, कुणाल ते हर्षा भोगले आहेत, असा फील आता यायला लागलेला आहे सगळा. बिल्कुल और एक इनाम आ रहा है। तो अभी सर मैं आपकी तरफ दोबारा आ रहा हूँ। सर गुडलेक मध्ये डिस्टर्ब करतो. लुक ॲट दॅट, काय व्ह्यू आहे यार, क्या बात आहे. तुम्ही बघा सगळ्यांनी स्क्रीनवर एकदा जोरात टाळ्या होते त्या संतोष नाणेकर आणि या सगळ्या टीमसाठी. कमाल कमाल, अप्रतिम व्ह्यू, अप्रतिम व्ह्यू. वाव. आपण ज्यावेळेला टी व्हीवरती एखादा सामना बघतो त्यावेळेला मस्त असा व्ह्यू घेतला जातो. एक्झॅक्टली तशा पद्धतीचा हा व्ह्यू आहे. tenniscricket.in, क्या बात है. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था, गेंद को बैक पर आंसर की तरफ खेलते हुए स्क्वायर की तरफ एक खिलाड़ी मौजूद है और गुल्लक रेस्टोरेंट की तरफ से हैट्रिक के लिए अब 1000 का इनाम गेंदबाजों के लिए। तो ये एक बार भी दृश्य है, इस वक्त अभिजीत से जुड़े हुए हैं। कमाल का दृश्य, दूधिया रोशनी में डूबा हुआ ये मैदान और ये टेनिस क्रिकेट कमाल ही कर रहा है, ये मैजिकल बन गए हैं। लुक एट दैट लाइट, वाव, क्या बात है. स्ट्राइकर पर उस्मान, सबकी निगाह इनके ऊपर। स्ट्रोक अच्छा है, सुंदर तरीके से आंसर की तरफ खेलते हुए लॉकआउट की तरफ खिलाड़ी मौजूद है, लेकिन एक बार करेक्ट शॉट, 4 रन मिलेंगे। मैग्निफिसेंट स्ट्रोक। बल्ले से ज्यादा ऑफ स्टंप के बाहर अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं और वाइड बॉल का इशारा करते हुए। एक तरफ अगर दिनू कामले 2 पर बल्लेबाजी करे, उस्मान पटेल ने 11 रन बनाए, रन संख्या 45, 1 विकेट के नुकसान पर। ओ हो. जो गेंदबाजों को दिखाते आसमान, इनका नाम है उस्मान। गगनचुंबी छक्का, खराब गेंद थी, कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट बैटिंग बाय उस्मान पटेल। रन से अब आंकड़ा 50 के पार जाता हुआ। ये भी गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर है, दबाव पर गेंदबाजों के ऊपर बिल्कुल वाइड बॉल का इशारा होता हुआ। रन देखिए क्या बन रहा है, 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं, बहुत सारे दर्शक इस वक्त ये मुकाबला देखते हुए और दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम। अब आप गेंद है, मिस्टर शोकेस को खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे आते हुए छोड़ दिया गया, छोड़ दिया गया। मिस्टर स्ट्रोक था, स्क्वायर की तरफ खिलाड़ी, इनके लिए एक आसान मौका था, छोड़ दिया है। ये देखिए काफी ऊपर लगी गेंद, एक बार फिर बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। उस्मान के चेहरे की एक बार हवा वही बता रहे थे। की बल्लेबाजी, आंखों में वो चमक दिखाई दे रही है, आंखों में आत्मविश्वास बढ़ता हुआ उस्मान तारामंडल में देख रहे हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 6 रन। बैकफुट पे चले गए, आंसर की तरफ खेलते हुए एक बार फिर गैप में खेले खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है और गेंद बाउंड्री लाइन के उस्मान की तरफ से इनका दरबार जारी है। एक बात भी देखें तो कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन
इस वक्त बल्ला जो है ना गेंद के ऊपर भारी है। क्या मैग्निफिसेंट बैटिंग। क्या बात है। तीन ओवर का खेल है, रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 64 रन उस्मान का एक बार फिर बल्ला बोलता हुआ मैदान के अंदर। उस्मान पटेल 29 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना करते हुए। और दर्शक जो रत्नागिरी के दर्शक है, अब नगाड़ा बज रहा है। एक बार फिर अगर देखें तो झूम रहे हैं, तालियां बज रही है, सीटियां बज रही है, इलेक्ट्रीफाइड माहौल यहाँ बना हुआ है। एक्झॅक्टली और 64 फॉर 1, 64 रन झालेले आहेत 3 षटकांमध्ये. आणि मगाशी कुणाल सांगत होता की काहीसा खामोश होता उस्मान, फॉर्ममध्ये नव्हता आणि मे बी या ग्राउंडवरती त्याला फॉर्म सापडेल, पण पहिल्या सामन्यामध्ये पुरेशी साथ त्याला नाही मिळाली. मला वाटतं केवळ ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पब्लिकचं प्रेशर आहे, उस्मानचं प्रेशर आहे, मैचचं प्रेशर आहे, ये प्रेशर बोल रहा है. और दूसरी बात सर, इस वक्त शारिक 11 भोपाल की टीम, वो 11 खिलाड़ी नहीं इनके पास, 12 खिलाड़ी है। वो 12वां जो खिलाड़ी है ना, वो एक बार फिर ये देखिए, ये 12वां खिलाड़ी है ना, वो बहुत सपोर्ट कर रहे हैं इनको। इसका फायदा कमाने के लिए विकेट की जरूरत है, मैच बनाने के लिए एक बार फिर कमबैक करने के लिए विकेट की जरूरत है। एक विकेट से बात नहीं बनेगी, क्योंकि इनके पास एक शेर नहीं है, इनके पास 7-7, 8-8 जो बल्लेबाज है ना, वो बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं। सब बब्बर शेर है, सब बब्बर शेर है. बिल्कुल। दिनू काबले 2 पर, उस्मान पटेल 29 पर। किशोर गेंदबाजी करने के लिए तैयार और फुल टॉस गेंद थी ऑन सर की तरफ खेलते हुए, खिलाड़ी बॉडी पर मौजूद है, फुटबॉल खेल रहे हैं। अच्छी फील्डिंग, शानदार फील्डिंग का मुजाहिरा। एक तरफ कातली के पास भी देखिए तो अभिजीत सर बिल्कुल टैलेंट है, टैलेंट की कोई कमी नहीं है, लेकिन फिलहाल एक विकेट से बात नहीं बनेगी। 66 रन एक विकेट के नुकसान पर दिनू काबले 4 पर खेल रहे हैं, उस्मान ने 29 रन बनाए हैं और यहाँ एक साझेदारी पनप रही है। पहले विकेट के लिए बहुत ही अच्छी साझेदारी मुन्ना और उस्मान के बीच, उसके बाद में दिनू काबले और उस्मान, ये जोड़ी जमी हुई है। गेंदबाजी करने का गेंदबाज किशोर, बहुत अच्छी गेंद थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, अच्छा कंट्रोल था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया और ज्यादा छोटी गेंदबाजी नहीं कर रहे, थोड़ा सा सफल हुए थे बल्लेबाज, तो इनके जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 67 रन एक विकेट के नुकसान पर। दिनू काबले 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, उस्मान पटेल ने अभी तक 29 रन बनाए हैं 8 गेंदों का सामना करते हुए। इसका मतलब स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। छोटे वर्जन के खेल में 6 ओवर का मैच हो, 20 ओवर का मैच है, उसमें स्ट्राइक रेट देखा जाता है कि स्ट्राइक रेट के साथ आप बल्लेबाजी करते हैं, और आजकल स्ट्राइक रेट 250 का होता है, 300 का होता है। अभी यहाँ देखे 29 रन बनाए 8 गेंदों का सामना करते हुए, तो थोड़ा सा और बेहतर प्रदर्शन गेंदबाजों को करना होगा। 360 का एक बार फिर स्ट्राइक रेट है। इस ओवर की अगली गेंद, ओ ब्रॉकल में गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, लाइन बहुत अच्छी है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। इस वक्त जरूरत है, माहौल अगर देखें तो मोमेंटम पूरी तरह से दिनू काबले उस्मान पटेल की तरफ है। इस वक्त शारिक 11 भोपाल के पास वो मोमेंटम है। अब जाकर मोमेंटम को अपने पास लेके आने के लिए आपको बेहतर प्रदर्शन करना होगा गेंदबाज के तौर पर। किशोर गेंदबाजी कर रहे हैं और अच्छी गेंद, कमाल का यॉर्कर है। पालघर के गेंदबाजों ने 36 में 29 गेंदें यॉर्कर डाली थी। आज देखिए किशोर कमाल कर रहे हैं। इसी टूर्नामेंट में चैंपियन ट्रॉफी में हुआ था, अभी फिलहाल वही कहानी किशोर की तरफ से चल रही है। शानदार गेंदबाजी करे, इस ओवर में अभी तक कोई चौका नहीं है, बांध के रखा है। जैसे कि इस वक्त अभिजीत सर गाने के साथ समा बांधते हैं ना, तो गेंदबाज भी समा बांध सकते हैं अच्छी गेंदबाजी के साथ। किशोर तैयार है, नाम तो बहुत बड़ा, और स्टंप के बाहर गेंद, इस वक्त अच्छी तरह से गेंद को नहीं खेल पाए, लेकिन अच्छा ओवर है। काटने के लिए, वापस आने के लिए, कमबैक करने के लिए, वापसी का बिगुल बजाने के लिए एक अच्छे ओवर की जरूरत है, तो बिल्कुल एक अच्छा ओवर आता हुआ। पहले 2 ओवर में या एक बार 3 ओवर की कहानी देखे तो बल्लेबाजों की गाड़ी रम-पम-पम जा रही थी, थोड़ा सा ब्रेक लगाए, अब मोमेंटम बन गया, माहौल बन गया है इस वक्त गेंदबाज के लिए। मैंने कहा था माहौल बन गया था, माहौल बन गया था। उस्मान बैक टू द पेवलियन जाते हुए 100 सोनार की, 1 लोहार की, 4 औकाने चित करते हुए सटीक की ओर करता, सही दिशा के साथ शानदार गेंदबाजी। सुपर बॉलिंग बाय किशोर.
यॉर्कर इन्होंने डाले थे, 3-4 यॉर्कर डाले थे, उसके बाद में रन नहीं बन रहे तो ज्यादा सफल हुए बल्लेबाज और उसके कारण उस्मान की पारी समाप्त। देखिए कहाँ चले गए थे, ज्यादा दूर चले गए थे और कंट्रोल था। ड्रीम बॉल मेरे हिसाब से किशोर खेल रहा। इस ओवर में केवल 5 रन आए हैं और 1 सफलता मिली है। अच्छा ओवर, मैदान के अंदर चर्चा हो रही है। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ 69 रन 2 विकेट के नुकसान पर। अभिजीत सर हमारे साथ जुड़े हुए 69 पर 2। बल्लेबाज रवि मैदान के अंदर आए, दिनू मैदान के अंदर डटे हुए हैं, लेकिन इस वक्त जो किशोर की गेंदबाजी है इनके बारे में क्या कहेंगे? आई एम स्पीचलेस फॉर हिम, कारण क्योंकि जिस तरह की गेंदबाजी उन्होंने की है, यॉर्कर लेंथ, ऑल यॉर्कर्स, और उस्मान जैसी बड़ी मछली लपक ली उन्होंने, जाल में फंसाया। ओमसा स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2022 का जबरदस्त घमासान हम मैदान के अंदर देख रहे हैं। 12 गेंदों का खेल अभी भी शेष है। दिनू कामले 6 पर खेल रहे हैं, लेकिन बहुत ही डेंजरस बल्लेबाज है। जब यहाँ इस मैदान की तरफ आते हैं या एक बार फिर चैंपियन ट्रॉफी में खेलते हैं तो अभी सर मैंने देखा है दिनू कामले और निकल कर आते हैं। नंबर पहला हो या दूसरा हो, छठा हो या 7वां नंबर से एक बार फिर इनको कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन कमाल के क्रिकेट खेलते। कुछ खिलाड़ी होते हैं, मयूर वाघमारे अच्छी गेंदबाजी करते हैं इस विकेट पर, तो ऐसे कुछ एक बार रजत मुंडे ने प्रभावित किया, एक अर्धशतक इन्होंने बनाया है। फिलहाल इस वक्त मोमेंटम की बात करेंगे, क्योंकि मोमेंटम बहुत जरूरी। विकेट प्राप्त हुआ है, गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा, नए गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी करने के लाएंगे, इसको पकड़ के रखने की जरूरत है। आपके पास अगर टैलेंट है तो ये बहुत बड़ा अवसर है रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। मजिद सुलकर गेंदबाजी कर रहे हैं, दोबारा अपने बॉलिंग मार्क की तरफ आएंगे दिनू कामले जो 6 पर बल्लेबाजी करते हुए। आज का सबसे बेहतरीन पल रहेगा खास करके किशोर के लिए। उस्मान पटेल का विकेट उन्होंने चटकाया, अच्छी गेंद थी, मेरे हिसाब से वो ड्रीम बॉल था। इनके जिंदगी का एक बहुत बड़ा पल होगा। ओ टप्पा खाने के बाद अंदर की तरफ तो जरूर आई, लेकिन बल्लेबाज थोड़ा सा क्रैम होते हुए विकेट गुच्छे में आ रहे हैं। मोमेंटम फिलहाल कातली की तरफ जाता हुआ, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ विकेट गिरा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। मैंने पहले ही कहा था एक्शन और रिएक्शन दोनों होंगे। एक्शन हमने देख लिया, अभी रिएक्शन चल रहा है। बिल्कुल ये तो होना चाहिए, मजा आएगा। 69 रन 3 विकेट के नुकसान पर बिलाल शेख मैदान के अंदर आए हैं नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए। मजिद गेंदबाजी करने के लिए तैयार है, इस पर कॉम बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद, ओहो, क्या बात है। सोनार की एक लोहार की, चारों का निश्चित करते हुए कमाल का यॉर्कर सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। मैग्निफिसेंट बॉलिंग, ब्यूटीफुल यॉर्कर, ब्यूटीफुल, एब्सोल्युटली। के बाद में गेंदबाजों के बीच साझेदारी बन रही है जो कमाल कर रही है। There was 64 for 1 after 3 overs and now it is 69 for 4. बिल्कुल एक अच्छा मैच, और मैच में पलट और भी आया है। पहले मोमेंटम पूरी तरह से अगर देखें तो शारिक इलेवन भोपाल के पास था, अब थोड़ा सा मुझे लग रहा है कि एनसीसी कातली की जो टीम है वापस आ रही है, कमबैक कर रही है। प्यार का पहला खत निकलने के लिए वक्त लगता है, डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। क्रिकेट में एक बार फिर बदलाव आता है और ये क्रिकेट का खेल है जो गिरगिट की तरह रंग बदलता है। 69 for 4। ये भी अच्छी गेंद, ओहो क्या गेंदबाजी हो रही है। पहले 3 ओवर में गेंदबाजी के ऊपर एक बार फिर हमला हुआ, उसके बाद में कमाल की गेंदबाजी गेंदबाजों द्वारा। माजिद भी शानदार गेंदबाजी कर रहे हैं। 70 रन 4 विकेट के नुकसान पर है। और आज देखिए ये मंच खास करके रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का मंच है,
बड़ा मंच है, बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है, बहुत सारे महानुभाव। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, सुंदर तरीके से इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ की तरफ। खिलाड़ी मौजूद है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 71 रन 4 विकेट के नुकसान पर। माजिद बोरकर बहुत बेहतरीन गेंदबाजी, पहले ओवर में 5 रन आए थे, कमाल की गेंदबाजी की खासकर गेंदबाज किशोर ने। उसके बाद में इस ओवर में अभी तक 4 गेंदों में केवल 2 रन आए हैं और 1 विकेट चटकाया है। रवि आयरे ऑन स्ट्राइक, पटकी गेंद ऑन साइड पर एक बार फिर बड़ा शॉट खेलने का मौका मिला। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है, पीछे खिलाड़ी थे, उनके पास कोई मौका नहीं था लॉन्ग ऑन पर। एक दमदार स्ट्रोक रवि आयरी की तरफ से। ये भी फुल टॉस है ऑन साइड की तरफ, एक बार फिर खेलते हुए बाउंड्री की तरफ जा रही गेंद, पहले छक्का, उसके बाद में 70-70 चौका दबा। सफल हुए थे, फुल टॉस गेंदबाजी आप कर रहे हैं और खराब गेंदबाजी, उसके ऊपर टूट पड़े बल्लेबाज और एक दर्शनीय स्ट्रोक रवि आयरी की तरफ से। अब जाकर ओवर की बात करें तो 4 ओवर का खेल पहले बहुत अच्छा रहा था, एक बार फिर लग रहा था वापस आ रहे थे। अब ये 5वें ओवर की कहानी समाप्त हुई है 81 रन 4 विकेट के नुकसान पर। रवि आयरे जो 11 पर खेल रहे हैं। बिलाल शेख की बात करें तो बिलाल शेख फिलहाल थोड़ा संभल कर खेलते हुए, आयोजन करता भी बहुत खुश है, इनके चेहरे पर मुस्कुराहट आती हुई इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं, खास करके फैसल मुल्ला। दूसरी बात, इस वक्त अभिजीत जुड़े हुए हैं, कुणाल दाते की आवाज़ आप सुन रहे हैं, दर्शन पवार इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए tenniscricket.in के माध्यम से, मंदार जो दमदार काम कर रहे हैं, आतिक जी है इस वक्त, जिन्होंने ऑलरेडी अगर देखे तो इंग्लिश कमेंट्री इससे पहले इस टूर्नामेंट में सुनाई है। अब जाकर अभिजीत सर, 5 ओवर का खेल 81 रन 4 विकेट के नुकसान पर, क्या टोटल देखते हैं आप? 100। मैजिकल फिगर हो सकता है, एक जादुई आंकड़ा हो सकता है, 19 चाहिए अगर उस जो कि आंकड़े की तरफ आपको जाना है तो। लेकिन एक तरफ अब किशोर को बुलाया गया है, पिछला ओवर कमाल का रहा है, केवल 5 रन दिए हैं। फुल टॉस गेंद है, सुंदर तरीके से एक बार फिर खेलते हुए, घुटना टेक, तमाशा देख, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बल्लेबाजों के ऊपर दबाव था, ये फुल टॉस गेंद देंगे, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाज खेलते हुए, बल्ले के बीचों बीच बेहतरीन शॉट, खिलाड़ी है लेकिन वो बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने, तालियां बज रही है, शिट्टियां बज रही है, बहुत कुछ मैदान के अंदर होता हुआ। बिलाल शेख 7 पर, रवि आयरे 11 पर, रन संख्या 87 रन 4 विकेट के नुकसान पर। उसी अंदाज में क्रीज के गहराई में जाके गेंद को खेल दिया, लेकिन ये गेंद बहुत अच्छी थी, खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री के बाद 4 रन, 70-70 चौका दबा। फील्डिंग का स्तर थोड़ा सा बेहतर होना चाहिए, मिड विकेट पर बिल्कुल खिलाड़ी मौजूद था, लेकिन माइंडसेट कुछ अच्छा नहीं है इस वक्त। 91 for 4, 4 गेंदों का खेल शेष है, क्या वो जादुई आंकड़ा भी आएगा इस मंच पर? ये गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते भी, पहली गेंद खराब थी, दूसरी बहुत अच्छी थी, तीसरी की बात करें तो तीसरी बहुत ही बेहतरीन थी, टिप्पा थोड़ा सा ऑफ के बाहर, बल्लेबाज सफल हुए थे और ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे बिलाल शेख। बिलाल शेख 11 पर, रवि आयरे 11 पर खेल रहे हैं, दोनों के बीच एक अच्छी साझेदारी, लेकिन आपके पास केवल 3 गेंदें बची है, क्या वो 100 का आंकड़ा भी आएगा? स्ट्रोक तो अच्छा है, हेलीकॉप्टर उड़ गया, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, बल्लेबाज बिलाल शेख बैक टू द पेवन जाते हुए 5वें विकेट का पतन, गॉन।
91 for 4। यहाँ से क्या वो 2 बड़े शॉट आएंगे और वो मैजिकल आंकड़ा आएगा। ये गेंद बहुत अच्छी थी, इसके बारे में चर्चा करेंगे, लेकिन मैजिकल फिगर के बारे में क्या कहेंगे? लेट अस सी, क्योंकि मैंने पहले ही बोल दिया था 100 तो करना चाहिए। 91 तो हो गया है, अभी 2 गेंदे बाकी है, लेकिन मैं तो वो कैमरा वर्क देख रहा था। आई एम जस्ट फॉलिंग इन लव विद दिस tenniscricket.in। बिल्कुल सही कहा आपने। HD कैमरे, टोटल 10 कैमराज आर देयर। इस बार हवा में है, मिस्टर स्ट्रोक है, खिलाड़ी बहुत दूर। वैसे अगर देखें तो 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। तपस्या के मैदान पर रवि आयरे ने विरार में बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया था 2 साल पहले। अभी ये खिलाड़ी मैदान के अंदर दूसरी इनकी तरफ जाते हुए, और राहुल जोगाड़िया एक बार तो इन्होंने एंट्री की थी, पदार्पण किया था ऐसे गेंदबाज, लेकिन ये भी बल्लेबाजी करते हैं। नंबर अगर 7वें नंबर पर जो हार्दिक पांड्या, महेंद्र सिंह धोनी का नंबर है, उस नंबर पर कमाल की बल्लेबाजी करते हैं, ऑलराउंडर बन गए हैं। अब एक तरफ अच्छी गेंदबाजी, गेंदबाजों की भी तारीफ हो जाएगी। एक वक्त लग रहा था मोमेंटम जा रहा है, उसी वक्त अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। रिवर्सिव खेलना चाहते थे, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, इसका मतलब स्कोर बिल्कुल 94। जीतने के लिए 95 रनों की जरूरत है। पहली पारी की कहानी बहुत इंटरेस्टिंग रही है, किशोर की तारीफ हो जाएगी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। उनका बॉलिंग एनालिसिस देके 2 ओवर डाले हैं, 8 रन इन्होंने खर्च किए हैं और बिल्कुल सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए बांध कर रखा है। राहुल जोगड़िया आखिर गेंद पर वो बड़ा शॉट खेलना चाहते थे, रिवर्सिव खेलने का जो प्रयास किया गया, लेकिन वहां उनको सफलता नहीं मिली है। तो राहुल जोगड़िया आउट फॉर डक, और अब जाकर टोटल बड़ा है, बैटल भी बड़ा है, मंच भी बड़ा है, बहुत कुछ आने वाला है। दूसरी इंटरेस्टिंग जो पारी है, इसके ऊपर सबकी निगाह रहेगी। क्या बल्लेबाज इस वक्त इस मंच पर, जो अपना होम ग्राउंड है, जहां अपना जलवा दिखाएंगे? डेफिनेटली, लेकिन एक बात आय थिंक इफ आय एम नॉट मिस्टेकन, जर मी चुकत नसेल तर 94 हा सर्वोच्च धावसंख्या आहे या सीझनमधली। 94 ही हायेस्ट मला वाटतं टोटल झाली आत्तापर्यंतची। 95 टू चेस। सोनम चव्हाण यांचं इथं आगमन झालं आणि 2 मित्र आलेले आहेत, एक कणकवलीचे राजेश माळवदे आणि दुसरे कासर्डेचे अमोल जमदाडे, दोघेही कॉमेंटेटर आहेत। वेलकम टू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो। मी इथं नसतो, मी तिकडे असतो। मी खास प्रशांत बरोबर गप्पा मारायच्या, कुणाल बरोबर गप्पा मारायच्या म्हणून मी इथं आलो होतो। तो बिल्कुल उस्मान पटेल जिन्होंने आज अच्छी बल्लेबाजी जरूर की है, 11 गेंदों का सामना करते 30 रन बनाए। मुन्ना शेख ने फ्लाइंग स्टार्ट दिया, 9 गेंदों में 28 रन। दिनू कामले जिन्होंने 6 रन बनाए। रवि लिंगाले की बात करें, इन्होंने खाता नहीं खोला। बिलाल शेख जिन्होंने 11 रन बनाए। रवि आयरे ने 14 रन नॉट आउट रहे हैं। राहुल जोगाड़िया आखिरी गेंद पर विकेट मिला है। 5 ओवर एक बार फिर जो पहले थे वहाँ बहुत ही बेहतरीन खेल रहा। चौथे और 5वें ओवर में अच्छी गेंदबाजी जरूर की। आखिरी ओवर में एक बार फिर ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, लेकिन अब देखते हैं गेंदबाजों की जो गेंदबाजी हुई है किस तरह से प्रदर्शन किया है। आशीष 2 ओवर बहुत महंगे साबित हुए हैं, 51 रन खर्च करते हुए। वैभव पवार के 1 ओवर में 12 रन। किशोर के 2 ओवर की कहानी बहुत अच्छी रही है, 2 ओवर 8 रन और 3 शिकार। माजिद 1 ओवर में 12 रन और इनको 1 सफलता मिली है। फॉल ऑफ विकेट, पहला विकेट 38 पर, दूसरा 69 पर, तीसरा 69 पर, लगातार 69 पर ये 3 विकेट गिरे। और उसके बाद में 5वां विकेट 91 पे, चौथे विकेट आखिरी गेंद पर आया था। तो एक्स्ट्रास केवल 5 हैं और जीतने के लिए 95 रनों की जरूरत है। तो दोस्तों आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2022, स्पॉन्सर्ड बाय कैबिनेट मंत्री नामदार उदय सामंत। और दूसरा पड़ाव देखना बहुत जरूरी है, क्या एक बार फिर बल्लेबाज ईंट का जवाब पत्थर से देंगे या एक बार फिर इस मुकाबले में गेंदबाज असरदार बनेंगे, ये बताने के लिए इस टेनिस विश्व की जिन्होंने ऑलरेडी कबड्डी और खास करके क्रिकेट में बहुत बड़ा काम किया छोटे पर्दे पर, और हमारे साथ जुड़ रहे हमारे साथी कमेंटेटर काबिल दोस्त कुणाल दाते। थँक्यू, वेलकम कुणाल दाते। या दरम्यान खूप साऱ्या मंडळींचं आगमन झालं आहे। शेखर घोसाळे, अंकुश धामणसकर, महेंद्र चव्हाण, नंदा मुरकर, पूजा वहिनी, हॅलो। सगळ्यांचं खूप खूप स्वागत या मंचावरती। मनोज साळवी वेलकम, असलम वास्ता वेलकम, प्रणव पोळेकर वेलकम। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 94 आतापर्यंतची हायेस्ट टोटल चेस करायची NCC कातळी संघाला, आणि नक्कीच टार्गेट सोपं नाही, त्यांना माहिती आहे। बेस्ट बॉलिंग अटॅकच्या समोर 95 धावा करणं नक्कीच अवघड आहे।
बघूया कशा पद्धतीने हे लोक फेस करणार आहेत. पण एक गोष्ट इथे निश्चित झाली आहे की ज्या ज्या वेळेला अप्रतिम सामना असतो, उस्मानचा सामना असतो, पावसचा सामना असतो, त्यावेळेला सगळे क्रिकेट वेडे रसिक क्या बात आहे, हॅट्स ऑफ टू यू. सगळ्यांचे खूप खूप आभार. ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करताय सगळी मंडळी, खूप खूप आभार. आपण बघतोय शरीक 11 क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. पंच इशारा करतायत. सलामीचे दोन्ही फलंदाज NCC कातडीचे तिथे गेलेले आहेत. जरी 94 धावसंख्या झाली असली तरी क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. अनिश्चिततेचं दुसरं नाव क्रिकेट आहे, गेम ऑफ अनसर्टनिटी. त्यामुळे काही होऊ शकतं. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण नजारा पालटू शकतो. याच्यानंतर अजून मला वाटतं 2 सामने असतील आणि उस्मानची अजून एक मॅच असेल. धमाल येणार आहे, धमाल, अक्षरशः धमाल येणार आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की उद्या रात्री 8 वाजता न चुकता याच ग्राउंडवरती बेस्ट वर्सेस रेस्ट ही एक्झिबिशन मॅच होणार आहे, ज्याच्यामध्ये सगळे दिग्गज खेळाडू तुम्हाला टेनिस क्रिकेटमधले खेळताना दिसतील. ही मॅच स्पॉन्सर केली आहे अभिजित दुडे, तुषार साळवी या आमच्या मित्रांनी. आणि सामना सुरू झालेला आहे. कुणाल दाते जोडले गेलेले आहेत. ओ टू यू कुणाल. धन्यवाद प्रशांतजी आदवडे आणि धन्यवाद अभिजितजी गोडबोले. नमस्कार आणि स्वागत आहे या मॅचमध्ये, जिथे धावांचा अक्षरशः पाऊस पडला आणि एक मोठं लक्ष प्रस्थापित केले रत्नागिरी NCC कातळी या टीमच्या समोर. पहिलं षटक टाकण्यासाठी अनिकेत सानप, फिरकीचा जादूगार, नो बॉल इथे घोषित केलाय पंचाने. रिव्हर्स फटका मारला आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौकार येतोय. 70-70 चौकार. तर पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसरा बॉल खराब टाकलाय. नो बॉल त्याच्यावर घोषित करण्यात आलाय. त्याच्यावर 4 धावा इथे पाहायला मिळाल्यात. रिव्हर्सचा हा चौकार. यावेळेला शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून अनिकेत सानप, फिरकीचा जादूगार. DN नगर अंधेरी परिसरातील हा खेळाडू परंपरा अजूनपर्यंत मुंबई क्रिकेटमधली चालवत असताना फिरकी गोलंदाजाची. हा बॉल आतमध्ये आणलाय, कट केलाय, स्क्वेअर कट इथे दाखवत असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन सचिनच्या बॅटमधून. तर तब्रेज काझी यांच्याकडून माजिद बोरकर याला पारितोषिक आलेलं आहे. फाईन रेट. त्याने या अगोदर 2 फलंदाजांना बाद केलं. त्याच्यामध्ये रवी लिंगालाचा जो यॉर्कर लेंथवर त्याने बोल्ड केला, त्याबद्दल तब्रेज काझी जे प्रसिद्ध उद्योजक आहेत, AKYK ॲग्रो आंब्याचे व्यापारी, त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. फुलर लेनचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फसलाय फटका. बॅटर सचिन आउट. मोठी विकेट. 10 वर पहिला धक्का रत्नागिरी NCC कातळीला. दहा वर 1 पहिला धक्का. सचिन मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता. या मॅच मध्ये फ्लाइंग स्टार्ट दिला होता, परंतु त्याच्यानंतर तो परतलाय. अनिकेत सानपला पहिलं यश. रत्नागिरी NCC कातळी थोडासा बॅकफुटला चाललाय संघ. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. उस्मान पटेलचा खेळ पाहण्यासाठी आलेले हे सर्व प्रेक्षक आज मंत्रमुग्ध झाले, कारण पहिल्या मॅच मध्ये बॅट मधून रन आल्या नव्हत्या उस्मान पटेलच्या, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये उस्मानची बॅट बोलली, तळपली आणि अखेर एक मोठं लक्ष प्रस्थापित झालं या मॅच मध्ये.
10 पहिला धक्का बसलाय. टेनिस क्रिकेट .in वर तुम्ही ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि ही तुम्ही पाहताय घर बसल्या. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून यानंतरच्या स्पर्धांचे देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. संकेत तिथे आता नवीन बॅटर प्रसाद भूते हा 1 रनवर खेळतोय. टीमची धावसंख्या 10 वर पहिला धक्का बसलाय रत्नागिरी NCC कातळी टीमला. अनिकेत सानप एक मातबर खेळाडू पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा देखील बॉल नेक्स्ट टाइमवर होता, ऑन साईडला फ्लिक केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 रन इथे मिळेल. खातं उघडलं जाईल संकेतचं. या सिंगलच्या जोरावर धावा होत्यात 11. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर 11 वर 1. शेवटचा बॉल शिल्लक. रिक्वायर रन रेट या मॅचमध्ये आपण पाहतोय 16.26 म्हणजे 95चं लक्ष आहे. ड्रोन कॅमेरा सध्या आपण पाहतोय आकाशात आणि त्याचं क्षणचित्र टिपलं जात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिलं षटक इथे संपेल. नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवर. 1 ओव्हरचा खेळ संपला. 11 वर 1. टीम रत्नागिरी NCC कातळी. दीपक मोरे जरा प्लीज माझ्याशी संपर्क साधा. दीपक मोरे मुख्य रंगमंचाजवळ. आपले समालोचक मित्र देखील इथे उपस्थित होत आहेत. अमोल जमदाडे सर आणि त्यांच्या बरोबरीने राजेश माळोदे यांचं देखील सहर्ष स्वागत. मालवण परिसरातील कासर्डे गावातून अमोल जमदाडे इथे उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. विक्रोलियन्स विक्रोळी, राजमुद्रा ग्रुप विक्रोळी टीमचे खेळाडू कॅप्टन यांनी संपर्क साधायचा टेक्निकल टीम बरोबर. यानंतर शारिक 11च्या विरुद्ध आपली लढत आहे. तर कॅप्टन टीम राजमुद्रा ग्रुप आपण टेक्निकल टीम बरोबर संपर्क साधा आणि आपली लिस्ट अपडेट करून घ्या. हा बॉल सुलतान खान यांचा लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा होत आहेत 12. मॅन फ्रॉम उल्हासनगर सुलतान खान. स्विंगचा सुलतान या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जो भन्नाट वेग यांच्याकडे होता तो थोडासा कमी झालाय, परंतु तेवढाच स्विंग अजूनही प्राप्त केला जातो या सुलतानकडून. इंजरीमध्ये थोडासा फेस केली त्यांनी, परंतु त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं प्रत्येक वेगवान बॉलरला थोडंसं कठीण जातं, परंतु त्यावरही मात करून सुलतानने मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत त्याच्या वेगाच्या जोरावर, ज्याला तुम्ही स्क्रीनवर पाहताय. भारताबाहेरची जी एक मोठी स्पर्धा होते 10PL, त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका सुलतान पार पाडत असतो. फुलटॉस बॉल आणि हा इथे बीमर कदाचित घोषित केलाय पंचांनी असं चित्र आहे. नो बॉल आणि त्यावर बॉल सीमारेषा पलीकडे 70-70 षटकार. नो बॉल बघतोय, त्याच्यावरती मला षटकार सुद्धा बघतोय. या दरम्यान काही मान्यवरांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. प्रदीप सुर्वे गुहागरचे शिवसेनेचे तालुका प्रमुख इथे आलेले आहेत, त्यांचे मनापासून स्वागत. त्यांचा सत्कार आपण करतोय. आणि आमचे मित्र अमरदीप परचुरे युवासेना यांचाही आपण इथे सत्कार करतोय. पराग सावंत, प्रशांत साळुंखे, दीपक पवार, आपल्याला विनंती करतो की आपण हे सत्कार करायचे आहेत. वही कहाणी चल रही है. चौकार षटकारांची बरसात पहिल्या 3 षटकांमध्ये येत होती, ज्यावेळेला शरीक 11चे फलंदाज खेळत होते. आणि वन्स अगेन स्टोरी रिपीट्स. ॲक्शन म्हटले की रिॲक्शन आलीच. एक्झॅक्टली आपण हे चित्र बघतोय आत्ताच्या इनिंगमध्ये. प्रदीप सुर्वे आणि अमरदीप परचूर यांचे सत्कार आपण इथे करतोय. ओव्हर टू यू कुणाल. शॉर्ट बॉल हुक केलाय. इथे देखील रन येतील. सुलतानच्या गोलंदाजीवर मागे झेल सोडलाय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल अडवलाय रवी लिंगालाने. 1 रन इथे ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या 2 बॉलवर 15 धावा खर्च केल्या होत्या सुलतानने. 1 रन आणखीन ॲड होईल. 16 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही पाहताय दीपकजी पवार यांना काही मान्यवरांचा सन्मान ते करतायत आमच्या मुख्य व्यासपीठावर. या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सुलतान खान 16 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. यावेळेला वेगवान बॉल आतमध्ये लागलाय. बॉल चाललाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 1 रन इथे ॲड होईल. या सिंगलच्या जोरावर धावा वाढतायत. रन झालेत 28.
28 धावा फलकावर 28. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. सुलतान खान 17 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. गती कमी केली. स्लोअर कटरचा वापर, ऑफ कटरचा वापर. बॉल बाहेर निघाला पिचिंग झाल्यानंतर. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ही खासियत आहे सुलतानची. पहा ॲक्शन रिप्ले. कमी गतीने टाकलेला ऑफ कटर भरपूर वळला. एखादी लोकल ट्रेन एका पटरीवरून दुसऱ्या पटरीवर जाते, अगदी तसा हा बॉल वळलाय. कुमार साहिल सावंत, एक उदयनमुख अष्टपैलू खेळाडू, तो आजारी आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वच जण मदतीचं आव्हान त्याच्यासाठी करतोय आणि त्याच्यासाठी रत्नागिरीकरांनी देखील भरपूर मदत केलेली आहे. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तुम्हाला जे आव्हान करण्यात आलं होतं त्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद दिला. प्रत्येकाने थोडी मदत या साहिल सावंतसाठी केलेली आहे. त्या सर्व स्तरावरील प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या ट्रॉफीज तुम्ही पाहताय क्रिस्टल आर्ट नवी मुंबई चेतन म्हात्रे यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या या ट्रॉफीज आहेत. चॅम्पियन आणि रनरअपसाठी ही ट्रॉफी, क्रिस्टलची ट्रॉफी तुम्ही पाहताय. अगदी हिरे जडित अशी ही ट्रॉफी, अगदी काचामध्ये ही ट्रॉफी बनवली गेलेली आहे. मालिकावीरासाठी TVS अपाची ही बाईक देण्यात येणार आहे. ती नवी मुंबई मित्र परिवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली आहे. नवी मुंबईचे अनेक मित्र दीपकदादा पवार यांनी जोडलेले आहेत त्यांच्या आयुष्यात आणि त्याचमुळे नवी मुंबई मित्र परिवाराच्या माध्यमातून ही लाल रंगाची TVS अपाची ही बाईक या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्या नवी मुंबई मित्र परिवाराचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही देखील खूप चांगलं योगदान दिलं या स्पर्धेसाठी. तर अनिकेत सानप वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं षटक टाकेल अरियंत ग्रुप एंडकडून. अनिकेतचा पहिलाच एक लेग ब्रेक, परंतु फ्लाईट जास्त दिली आणि ऑन साईडला दिशा दिली आहे. 1 रन मिळेल. मिडॉनच्या दरम्यान सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 33 लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 94 रनचं 95 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. NCC कातळी रत्नागिरी या टीमला लेफ्ट हँडेड बॅटर प्रसाद स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती. पाहूया हा बॉल मागे तर चाललाय. पंच काय इशारा कळवत आहेत. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. एअर इट इज वाईड. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडताना दिसते. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन होतील आता स्कोअर बोर्डवर. 34 तुम्ही पाहताय क्रिकेटचा हा खेळ. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर लीग मध्ये चांगला फटका हवेत आहे. टायमिंग प्रॉपर आहे का पाहावं लागेल. हो, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय 70 षटकार. खूप चांगला टायमिंग, खूप चांगला षटकार प्रसाद भूतेच्या बॅटमधून. 8 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी. 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने तो खेळतोय. कुठल्याच संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही या स्पर्धेमध्ये. हेच इथे सांगत असताना रत्नागिरी NCC कातळी, हो आम्ही देखील क्वालिफाय झालो होतो जिल्हास्तरीय स्पर्धेमधून. आता आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतोय. दमखम दाखवावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, अक्षरशः झोपून हा फटका खेळायचा होता 360 अँगलने मागे, परंतु नाही. इथे टायमिंग जुळलं. बॅट आणि बॉलमध्ये संगम नव्हता. हे आमचे नवी मुंबईचे मित्र आहेत. तर नितीन पाटील यांना तुम्ही पाहताय ज्यांनी समालोचन कक्ष पुरस्कृत केलाय. अझीमजी त्यांच्या बरोबरीने आहेत आणि राहुलजी त्यांच्या बरोबरीने आहेत. हे आमचे सर्वच नवी मुंबईचे मित्र. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम, आपलं स्वागत आहे. ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये नवी मुंबई मित्र परिवाराच्या वतीने रेड कलरची TVS अपाची इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. 40 रन, 1 फलंदाज बाद. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय, नाही पोहोचला क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 1 रन इथे ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. या सिंगलच्या जोरावर धावा पुढे जात आहेत. रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर 41. आज एवढा जनसमुदाय ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय. हा माहोल बघून मनात एक विचार आला की उद्या काय होईल या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. उद्या किती प्रेक्षक येतील, इथे बसायला जागा तरी मिळेल का, पार्किंगची व्यवस्था अपुरी पडेल का, असे अनेक प्रश्न आता आपल्या मनात यायला लागलेले आहेत. कदाचित 1-2 किलोमीटर जास्त लांब रांगा लागतील का, हा देखील प्रश्न. आणि उद्याचा सामना तुमच्या स्क्रीनवर आहे. एक्झिबिशन मॅच 26 फेब्रुवारी 8 वाजता ठीक रात्री. बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया.
पाहायला विसरू नका. शॉर्ट बॉल टर्न अँड बाउन्स पुन्हा एकदा प्राप्त करत असताना ही परंपरा आहे मुंबई क्रिकेटची. नो बॉल इथे घोषित केलाय पंचांनी आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ही थोडीशी डोकेदुखी राहिली आहे साईड लाईन कट किंवा ओव्हर स्टेपिंगची अनिकेत सानपसाठी. हा देखील खेळाडूमध्ये थोडासा दुखापतग्रस्त झाला, क्रिकेटपासून दूर गेला. भरपूर प्रेक्षक विचारायचे अनिकेत सानपला झालं काय, परंतु त्याने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय क्रिकेटमध्ये. शॉर्ट बॉल टर्न मिळतोय, बॉलला आता पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत, एक रन नाही घेतली वाटतं आणि इथे अखेर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रसादला पाहिजे स्ट्राईक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 42. आता 18 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 53 रन शारिक 11 भोपालला च्या विरुद्ध रत्नागिरी NCC कातळीला हा सामना जिंकण्यासाठी. तबरेज काझी यांच्या माध्यमातून माजीसाठी पारितोषिक आलं होतं AKYK ॲग्रोकडून 500 रुपयाचं. त्याने अप्रतिम गोलंदाजी केली माजी सोलकर ज्याने रवी बोरकर ज्याने रवी लिंगालाची विकेट घेतली. tenniscricket.in 14 लाख सबस्क्रायबरचा टप्पा या वेबसाईटने पूर्ण केलेला आहे. 15 लाखाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब या चॅनलला केलं नसेल तर नक्की या चॅनलवर जा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. हा ड्रोन तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. काही क्षणचित्रे जवळपास 300-400 फुटावरून टिपली जातात या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची स्टेडियमची. हे याच ड्रोनच्या माध्यमातून खेळीमेळीचं वातावरण. गेले 8 वर्ष या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हा 8वा हंगाम 8वा महासंग्राम तुमच्यासमोर रंगत असताना बॉलर आता बिलाल. शीताकांब परिसरातील हा खेळाडू, शीता कॅम्पचा खेळाडू, त्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल योग्य टप्प्यावर टाकलाय आणि हा डॉट बॉल आलाय. बिलाल शेख इषडक इथे टाकतोय. साहिल सावंत यांच्यासाठी आपण सातत्याने आव्हान करतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. तो डोनेशन बॉक्स देखील आमचे मुन्ना देसाई, नगरसेवक निमेश नायर आणि त्यांचे सर्वच सहकारी मित्र यांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम पार पाडण्यात आलं. त्यांचा आभार. आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी सढळ हाताने मदत केली कुमार साहिल सावंत याला, त्या सर्वच प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण तुमच्या माध्यमातून सढळ हाताने ही मदत करण्यात आली. आपलं मनपूर्वक आभार. कराडचे नगरसेवक अतुल शिंदे यांचे बंधू राजू शिंदे यांच्याकडून देखील साहिलसाठी 5,000 रुपयाची मदत आलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल इथे बिलाल शेखच्या माध्यमातून. कुमार साहिल सावंत म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुंबई क्रिकेटमधलं चर्चेतलं नाव होतं. खूप चांगला क्रिकेटर, परंतु एका दुर्धर आजाराने सध्या तो त्रस्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटचे जेवढे निस्सीम भक्त आहोत, चाहते आहोत, यांच्या माध्यमातून साहिलला मदत झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती, कळकळीचं आव्हान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं आणि रत्नागिरीच्या प्रेक्षकांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतलं. याबद्दल मी कौतुक करेन रत्नागिरीच्या प्रेक्षकांचं, कारण हे दर्दी प्रेक्षक आहेत. या प्रेक्षकांनी सढळ हाताने मदत केली आणि विशेष म्हणजे आम्ही आभार व्यक्त करू पराग सावंत आणि त्याचबरोबर दीपक पवार यांचं, ज्यांनी हे आव्हान केल्यानंतर लगेचच एक डोनेशन बॉक्स बनवला. प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पार पाडलं गेलं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून साहिल सावंतला भरपूर अशी मदत या प्रेक्षकांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचं खरोखर हृदयाच्या अंतकरणापासून या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 14 चेंडू आणि 53 धावा असं समीकरण या मॅचमध्ये असेल. बिलालचा आणखीन एक वेगाने टाकलेला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत बिलालने गोलंदाजीमध्ये 5 डॉट बॉल टाकलेले आहेत. सलग 5 डॉट बॉल. निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये रिजवानने टाकलं होतं. पाहूया दुसरं निर्धाव षटक इथे येईल का. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली होती गोलंदाजी करत असताना विजय पावलेने. त्याच्यानंतर आपण पाहिलंय निर्धाव षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल टाकण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8व पावर्ड बाय नामदार उदयजी सामंत साहेब. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेला आतमध्ये कड घेतली. 5वा डॉट आणि आता हा 6वा डॉट बॉल होईल असं चित्र आहे आणि फलंदाज बाद. आणि या स्पर्धेतलं हे दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा मान जातोय बिलाल शेख याला. शीता कॅम्पचा हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून.
मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय अंकुश धामणसकर साहेब, त्याचबरोबर रत्नागिरी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आमचे मित्र शेखर घोसाळे हे इथे उपस्थित आहेत. दीपक दादा, मी तुम्हाला विनंती करतो या दोन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करावा. त्याचबरोबर जमुरत अलजी पण आमचे मित्र उपस्थित आहेत. वेलकम टू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. शेवटचे 2-3 दिवसाचा हा नजारा जो मला सवयीचा आहे गेल्या अनेक वर्षांचा, कारण इन जनरल ज्या बेस्ट टीम आहेत त्या पुढे गेल्यानंतर ज्या बेस्ट मॅचेस, चुरशीच्या मॅचेस, रोमांचक मॅचेस ज्या होतात या शेवटचे 2-3 दिवस होतात. आणि त्यावेळेला जशी प्रेक्षकांची गर्दी असते तशी मान्यवरांची पण गर्दी या मंचावरती होते, कारण त्यांना दी बेस्ट बघायची सवय आहे आणि दी बेस्ट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बघायला मिळतं. खोलवर टप्प्याचा बॉल, 5वं षटक सुरू झालं. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. उस्मान तिथे आहे. उस्मानच्या जवळ आपसुकच बॉल गेल्यानंतर प्रेक्षकांच्या नजरा खेळलेल्या असतात. उस्मान काय करेल? उस्मानने चांगली बॅटिंग करून दाखवली पहिल्या डावामध्ये. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज आला राहुल जोगाडिया. 15,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेत होते या मॅचचा. बॉल पुन्हा एकदा टर्न मिळत असताना बाहेर काढतोय राहुल जोगाडिया. फिरकीचा नन्ना मन्ना जादूगरी ते गोलंदाजी करत असताना 10 चेंडू आणि 51 धावा. थोडासा सामना एकतर्फा वाटतोय, कारण सर्वाधिक मोठं लक्ष इथे प्रस्थापित केलं होतं या मॅचमध्ये. 44 धावा, 2 फलंदाज बाद. नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यानंतर होणारा सामना विक्रोलियन्स विरुद्ध शारिक 11 भोपाल, म्हणजेच पुन्हा एकदा उस्मानची लढत होणार आहे विक्रोलियन्स या टीमच्या बरोबरीने. पाहायला विसरू नका यानंतरचा देखील सामना, महत्त्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. बॉल हवेत खेळला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न होतील आणि इथे 2 धावा मिळतील. राहुल जोगाडिया पुढचा बॉल यावेळेला समोर खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, थोडासा पुढे बॉल पडतोय रवी लिंगालाच्या आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. काही मान्यवरांचे सन्मान तिथे होत आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर लीग मध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 48, 2 फलंदाज बाद. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8वं. 95 धावांचं लक्ष्य, 47 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. लक्ष्यापासून पूर्णपणे दूर हा संघ, परंतु क्वालिफाय स्टेजमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या टीमने केला आणि त्याचमुळे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं स्वप्न त्यांचं निशुल्क पूर्ण झालं. याच्यामध्ये नामदार उदयजी सामंत साहेब यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर किरण शेठ सामंत म्हणजेच भैया महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत, त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आज आपल्या परिसरातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. या जिल्ह्यातील खेळाडू सध्या चमकत आहेत या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आणि अखेर नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. 1च धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा होत्या स्कोर बोर्डवर 49. सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता 5 बॉल इथे टाकायचे आहेत. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये असंच म्हणायला लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल ते पाहायला मिळतोय. 49 रनवर स्थिर. यावेळेला लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वळला नाही, परंतु बाहेर गेला. पंचांचा इशारा वाईड बॉल.
अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन ऍड होईल. आता फ्लाइट दिली स्ट्रेट ट्राईला बॉल पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे होत असताना 5.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 50 धावा, 2 बॅटर आउट. शॉर्ट बॉल मागे खेळायचा होता, हुक करायचा होता. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. दिनू बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. बायचा हा चौकार. एक्स्ट्रा रन इथे ऍड होतील. 70-70 चौकार. आणखीन एक लेग ब्रेक टाकलाय. बॉल बाहेर वळवला. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, अशीच परिस्थिती, कारण सामना जवळपास समाप्तीच्या मार्गावर. 41 रन दूर आहे संघ. मला वाटते 40 रनने पराभूत होईल का? हो, तसंच झालंय. 40 रनने पराभूत झालेला आहे संघ रत्नागिरी ANCC कातळी हॅडलक टीम. आणि यानंतरचा सामना त्याचा होईल टॉस. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विक्रोलियन्स राजमुद्रा ग्रुप विरुद्ध शारिक 11 भोपाल या दोन टीमच्या दरम्यान ही लढत होईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपण एक वेळा नजर टाकूया स्कोर बोर्डवर. tenniscricket.in माध्यमातून स्कोर बोर्ड आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा आहे स्कोर बोर्ड. पुन्हा शेखने 28 धावांची खेळी केली. उस्मान पटेलने 11 चेंडूमध्ये 30 धावा केल्या. रवी अहिरेने 14 धावा, 4 चेंडूमध्ये. बिलालने 11 केल्या 5 चेंडूमध्ये. सर्वच गोलंदाज महागडे ठरले रत्नागिरीचे, परंतु दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं अनिकेतने चांगली गोलंदाजी. बिलालने, रवी लिंगालाने 1 षटक हाताळलं. राहुल जोगाडे याने 1 षटक हाताळलं. तर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटेल, ज्याने 11 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली. सर्वाधिक रन त्याच्या खात्यामध्ये आहेत. पहिल्या डावामध्ये मुन्नाने 28 केल्या होत्या, उस्मानने 30 केल्या आणि त्याच्या जोरावर उस्मान पटेल ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. Thank तर you. जाऊया प्रेझेंटेशन कडे आणि त्यानंतर जसा सामना सुरू होईल या पण ऐकूया चंद्रकांत शेट्टी यांचा आवाज. इट्स ओव्हर टू अभिजित गोडबोले सर. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल दाते. वेल प्लेड उस्मान पटेल. आणि ज्या इनिंगची त्यांना प्रतीक्षा होती ती इनिंग आता सुरुवात झाली त्यांना फॉर्म मिळायला. मी विनंती करेन सरफराज धामस्कर आणि जमरुत अलजी, प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि उस्मान पटेल यांना सन्मानित करूया. आइये जमरुत भाई, सरफराज भाई आइये. जमरुत भाई बाकीच्यांना पण घे, आपले आहेत ना मित्र, त्यांना पण घे. नेक्स्ट मॅच फायनल 11 आणि